Hello everyone. So today in quick session we are going to learn about one of the cell division type, mitosis. So mitosis occurs in somatic cells. आता somatic cells म्हणजे कुठल्या cells? अशा cells ज्या आपल्या पूर्ण बॉडी मध्ये प्रेझेंट आहेत. एक्सेप्ट germ cells. germ cells सोडून बाकीच्या सगळ्या ज्या काही आपल्या बॉडी मध्ये सेल्स प्रेझेंट आहेत त्या आपण त्यांना काय म्हणतो सोमॅटिक सेल्स. सो आता मायटोसिस प्रोड्यूस टू आयडेंटिकल डॉटर सेल म्हणजे काय तर एका पॅरेंट सेल पासून जेव्हा मायटोसिस होतो त्यावेळी दोन आयडेंटिकल डॉटर सेल्स तयार होतात. ईच डॉटर सेल्स हॅज द सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स ॲज द पॅरेंट सेल. म्हणजे काय तर जो नंबर ऑफ क्रोमोझोम्स पॅरेंट सेल मध्ये होतात तोच नंबर ऑफ क्रोमोझोम्स दोन्ही डॉटर सेल्स मध्ये इक्वली येतो. म्हणूनच या डिव्हिजनला काय बोललं जातं तर इक्वेटोरियल डिव्हिजन किंवा जो काही 2n हा नंबर आहे हा नंबर प्रिझर्व केला जातो. फॉर एक्झाम्पल ह्यूमन्स आपल्या ह्यूमन्स मध्ये टोटल 46 क्रोमोझोम्स आहेत आणि ज्यावेळी मायटोटिक डिव्हिजन हॅपन होते त्यावेळी बोथ डॉटर सेल्स मध्ये 46 हा नंबर प्रिझर्व केला जातो. अँड मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ. ओके देन हिलिंग आपल्या काही लागलं वगैरे तर ते हील करण्यासाठी. देन काही प्लांट्स किंवा सर्टन ॲनिमल्स मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन साठी सुद्धा मायटोसिस इज इसेन्शियल. थँक्यू. अँड नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फेजेस ऑफ मायटोसिस.